काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू मी संतांचा उपकार। साधूचा सगळ्यात मोठा उपकार जे कोणीच करत नाही तो उपकार आपल्यावरती करतात। जन्मदाते सुद्धा ज्या बाबतीत कमी पडतात, काय मज निरंतर जागविती, जागवणं आणि निरंतर जागवणं या गोष्टीचा बारकाईने आपल्याला अभ्यास करायचा आहे। जे अखंड आम्हाला जागवण्याचं काम करतात शेवटच्या श्वासापर्यंत, बाबा रे जागे व्हा जागे व्हा, अशा महापुरुषांना आम्ही त्यांच्या त्या उपकाराचा आम्ही कसा उतराई भाव व्यक्त करावा। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावा आम्ही ठेविता पायी जीव थोडा, आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तर तो कमीच आहे। संतांच्या सहज बोलण्यातून तुमचं माझं सगळ्यांचं भलं आहे। आपण सहज बोलू द्या, साधूंना सहज बोलू द्या, जगाचं कल्याण होतंय। तुमच्या आमच्या सहज बोलण्यातून एखाद्याच्या घरात पेटतंय, सहज बोलण्यातला फरक आहे। सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते। प्रयत्नानं परमार्थिक बनवण्याचा अट्टहास या भूमंडलावर जर कुणाचा असेल तर तो साधूचा आहे। करुणी सायास शिकविते। कोणीतरी विचारलं साधूचा साधकाबद्दल भाव कसा, तुकोबारांनी उत्तर दिलं गायीचा बछड्याबद्दल जसा। तू का म्हणे वत्स धीनो वेचे चित्ती, तैसे मजयेती सांभाळीत। हा या अभंगाचा अर्थ झाला। आता याच्यात आपण प्रवास करू। विठ्ठल विठ्ठल गोड अभंग आहे। आणि ज्या महापुरुषाचा अभंग आहे ना ते सामान्य नाहीयेत। जगद्गुरु तुकोबाराय खूप महान संत आहेत। तुकोबारायांची महत्ता अनेक प्रमाणांद्वारे अनेक पुराव्याद्वारे आपल्या समोर मांडता येते। कित्येक वेळा आपण ऐकतो माझे जगद्गुरु तुकोबाराया एवढे महान, त्यांच्या महानतेचं गणित घालण्यासाठी एक प्रमाण पुढे आलं। अणुरेणुया तुकडा आकाशा एवढा। बाबा माझ्यापेक्षा आपण सगळी श्रेष्ठ मंडळी आहात, तर एक बोलण्याचं धाडस करते। जगद्गुरु तुकोबारायांची उंची, आध्यात्मिक उंची आभाळा एवढी नाही। माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या उंची पुढे आभाळ सुद्धा ठेंगणं आहे। एवढे उंच माझ्या जगद्गुरु तुकोबाराय। तुका आकाशा एवढा, पण आभाळा एवढे महान जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्यामध्ये एक विशेष गुण आहे। महाराजांच्या प्रत्येक अगदी शब्दातून, प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक अभंगातून, प्रत्येक ओळीतून, चरित्रातल्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्यासारखं आहे। जगद्गुरु तुकोबाराया आभाळ एवढे महान आहेत, एवढे उंच आहेत, पण एवढे महान जगद्गुरु तुकोबाराया स्वतःला किती लहान म्हणून घेत आहेत। लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी
साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा मुंगे साखरेचा रवा मुंगे साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानाचं मोठं होता येतं पण मोठ्याचं लहान होणं अवघड जमतंय का ते हिंगणवेड हे कठीण आहे. पण हे ज्याला जमतं ना खरंच ज्याला लहान होता येतं खरं जीवन तोच व्यक्ती जगामध्ये महान आहे. ज्याला लहान होता आलं लहान होणं म्हणजे नेमकं काय तर नम्र होणं. नाही तर जसा माणूस मोठा होईल ना तसा ताठा अभिमान या सगळ्या गोष्टी जुळूनच आलेल्या असतात. मग एवढा उंच झालेला माणूस त्याला लहान होणं खूप जड जातं. पण महाराजांच्या चरित्रातून शिकण्यासारखंच हे आहे. कितीही मोठे व्हा पण नम्रता अंगी नम्र झाला नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्याला नम्र होता येतो तो खरंच जगामध्ये मोठा आहे तो महान आहे. आता इथे थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. विश्वाच्या मालकाला त्या हृदयामध्ये कोंडून ठेवलं आणि भगवान किती मोठा आहे सांगता येईल कोणाला. आपल्या कल्पनेलाही जिथे परिसीमा लागते त्याच्याही पलीकडे व्यापक जो भरलेला आहे. एवढा विशाल भगवान की विशाल हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी कमी पडेल. अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी हरि हा अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक ज्याच्या उदरामध्ये मोजू शकत नाही अनंत ब्रह्मांड आहेत अशा भगवान परमात्मा हृदयात ठेवणारा तो किती महान. ते किती महान ते किती मोठे. पण ते कधी मोठे झाले त्यांना लहान होता आलं नम्रतेने या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या. एकच वाक्य सांगेन मी तुम्हाला सूत्र सांगेन. खरंच जगामध्ये स्वतःची आहे ती जागा आहे ते स्थान जनमानसातलं तुमचं जे काही पद आहे ते कायम लोकांच्या मनामध्ये राहण्यासाठी खरंच लहान व्हायला शिका. हे तुकोबारायांच्या चरित्रातून खूप काही शिकण्यासारखं आहे. खरंच माणसाला लहान होता आलं पाहिजे. ज्याला नम्र होता येतं ना त्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही. एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला. समुद्राच्या पत्न्यांची नावं सांगता येतील तुम्हाला. समुद्राच्या पत्न्यांची हिंगणवेड आहे. पुरुष मंडळ तुम्ही सांगू नका घरी गेल्यावर भांडणं लागतील. हा समुद्राच्या पत्न्यांची नावं सांगते मी तुम्हाला. गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सगळ्या त्या नद्या आहेत ना त्या त्याच्या पत्न्या आहेत. त्या आपल्या पतीला भेटायला जातात समुद्राला. पण
पण भेटायला जाताना रिकाम्या हाताने जात नाहीत. काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. काय घेऊन जातात? कुणाची घरं, कुणाची गुरं, कुणाची ढोरं, पर्वत, दगडं, धुंडे, कुणाचे मळे, हे घेऊन जातात. आपल्या नाही का माहेराला गेल्या की काही ना काही घेऊन येतात. हे माझ्या पप्पानं तुम्हाला घड्याळ घेतलं. गुरुजी ऐका ना पुढचं. त्या म्हणजे डायरेक्ट घेऊनच जातात का? चला, तर त्या माहेराला गेल्या ना, तुमच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन येत असतात. कधी हातातलं घड्याळ, कधी पायातला जोडा, कधी सेलफोन, कधी खूप छान नॅपकिन, खूप चांगले कपडे, असं घेऊन येतात. आणि काय सांगतात? माझ्या पप्पानं घेतलं, माझ्या बाबांनी घेतलं, माझ्या दादांना घेतलं. तुम्हाला माहिती नसतं तुमच्याच खिशातले पैसे असतात ते. हे तुम्हाला माहिती नसतं, पण त्या नाव तिकडचं करतात, पण काही ना काही घेऊन येतात. का? तो त्यांचा स्वभाव आहे. तसं या ज्या नद्या आहेत ना, त्या आपल्या पतिराजाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जात नाहीत. काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. एक दिवस समुद्र काय बोलला? का ग, कुणाची घरं, कुणाची दारं, पर्वत, दगडं, धोंडे, हे सगळं घेऊन येता तुम्ही, पण आजपर्यंत एक वस्तू तुम्ही मला भेटण्यासाठी मला ती पाहिजे, तुम्ही आणलीच नाही. ते म्हटलं, मालक सांगून पहा, मोठी मोठी पर्वत सांगा, आंब्याचं बन सांगा, नारळाची बाग सांगा, काही पण सांगा, सारं घेऊन येतो, पण सांगून तर पहा. समुद्र बोलला, एकच करा, मला नारळाची बाग नको, आंब्याचं बन नको, मोठी पर्वत नको, कुणाची घरं नको, कुणाची गुरं नको, काहीच नको, मला एकच द्या. काय? तुमच्याच पात्रात असलेला लव्हाळा तो घेऊन या. एका मिनिटात तर शांत झाल्या त्या. त्या म्हटल्या, मालक मोठं काही पण सांगा, आणतो आम्ही, ताडाचं झाड सांगा, घेऊन येतो, पण लव्हाळा आणू शकत नाही. महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती, तेथे लव्हाळे वाचती. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती. ते लव्हाळ्याला आणू शकत नाही आम्ही. का? आम्ही शांत असलो की ते तुरा काढून उभं राहतंय, आणि आम्ही रागात आलो की मुंडी खाली टाकतं. त्याला झुकता येतं, त्याला नम्र होता येतं, पण त्याची जागा आम्ही हलवू शकत नाहीत. हेच महाराजांना नेमकं सांगायचं. खरंच ज्याला जगामध्ये महान व्हायचंय ना, त्यानं लहान व्हायला शिकलं पाहिजे. लहान होण्यात महाराजांनी प्रमाण दिलं. विश्वाचा मालक हृदयात कोंडण्याची क्षमता निर्माण होते, आणि ज्यानं देव हृदयात ठेवला तो किती महान असेल. खरंच जगद्गुरु तुकोबाराय एवढे महान आहेत. सर्वांग भक्तीमध्ये नाहून निघाले महाराजांचं. सर्वांग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. महाराजांचं सर्वांग भक्तीमध्ये नाहून निघाले. सर्वांग. एक गोष्ट लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती करण्याची पद्धतही काही न्यारीच आहे. आपल्याला आठवला तर आपल्या तोंडाला राम येतो. हिंगणवेड झोपल्या का काय? जागा राहून ऐका सगळ्यांनी. आपल्याला कधी त्रास झाला, दुःख झालं, आठवलं तर देव आहे आपल्याकडे. पण ज्यांनी श्वासावरही भगवान परमात्माचं चिंतन करावं नवल नाही, तुकोबारायांच्या भक्तीची अशी स्थिती झालेली आहे ना नामस्मरणाची. महाराज ज्या वाटेवरून चालतायत ना, ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करते. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला विठ्ठलाचं भजन येत नाही. विठ्ठल नाम सारे टाहो, विठ्ठल नाम सारे टाहो,
प्रेम भाव विठ्ठल आवरे प्रेम भाव विठ्ठल आवरे प्रेम भक्ती करावी कशी हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. महाराज ज्या वाटेवरून जातायत ती वाट विठ्ठलाचं भजन करते. जनाबाईच्या गौऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणावं. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. किती फरक आहे ना या सगळ्या गोष्टींचा. आता प्रसंग फार गोड आहे. म्हणजे तुकोबारायांच्या पायवाटेनं विठ्ठलाचं भजन करावं हा प्रसंग जरा सांगा बरं. असं कुणी जर म्हटलं तर सगळ्यांच्या परिचयाचा अगदी जवळचा हा प्रसंग आहे. तुकोबारायांच्या पत्नी जिजामाता खूप बडबड करायच्या हो महाराजांना, खूप बोलायच्या, पण त्या महान पतिव्रता होत्या. कोणी म्हणाल मालकाला बडबड केल्यानंतर पतिव्रता धर्म प्राप्त होतो का? तसं नाही. त्यांच्या जीवनात एक विशेष गुण होता. महाराजांना बोलत होत्या त्या टाकून, पण महाराजांनी जेवण केल्याशिवाय जेवण करत नव्हत्या. तुम्ही अगोदर जेवता की नंतर जेवता हे तुम्हाला विचारणार नाही, कारण मी 2 तासासाठी आलेली. त्यांचा सुंदर नियम होता. बरं, महाराज जेवणासाठी काय घरी येत होते का डबा सोबत घेऊन जात होते? जिजामातेनंच जावं पाठीमागे भाकरी घेऊन. महाराजांनी कधी घोराड्यावर, कधी भामचंद्रावरती, कधी भंडाऱ्यावर थांबावं. यांनी तेवढे डोंगर चढावीत आणि कुठल्या तरी एका डोंगरावर महाराजांनी त्यांना मिळावं किंवा तिथे दिसावेत महाराज. एक दिवस वैतागून म्हणतात, मालक डोंगर चढणं आणि उतरणं का सोपं वाटतं तुम्हाला? आणि तुम्ही जेवल्याशिवाय तर मला जेवण जात नाही किंवा मी जेवू शकत नाही. असं एक काम करा ना, कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. आऊ तुझी तू जेवण करत जा, नको माझी वाट पाहू. नाही म्हणे महाराज, मला अजून 10 डोंगर चढू दे, पण तुम्ही जेवल्याशिवाय जेवणार नाही. फक्त त्रास झाला आज म्हणून बोलले की कुठल्या तरी एका डोंगरावरती थांबत जा. महाराज म्हणतायत, आऊ एक मार्ग आहे, तुला डोंगर चढायची गरजच नाही. म्हणे काय? डोंगर चढण्या अगोदर त्या वाटेला कान लाव. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं तिकडे तुकोबाराय आहे. असं कुठं असतं का म्हणे वाट विठ्ठलाचं भजन करते? म्हणजे प्रयोग करून पहा. जिजामातेची रात्र विचारात गेली, खरंच असं होईल का? पहाट झाली, घरकाम आवरलं, भाकरी बनवल्या, टोपलीमध्ये भरल्या, पावलं झरझर झरझर निघाली. डोंगर दिसले, वाट दिसली आणि वाटेला आता कान लावायचं हे ठरवलेलंच होतं. डोक्यावरची टोपली उतरवून बाजूला ठेवली, गुडघे टेकवले, मान झुकवली आणि कान पाय वाटेला लावला. तेव्हा ती वाट विठ्ठलाचं भजन करत होती. फार सुंदर. तुम्ही सगळेजण माझ्यासोबत करणार आहात ते भजन. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा
बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. जेव्हा विठ्ठलाचं भजन वाट करते ना तेव्हा दोन्ही डोळ्यांना अश्रू धरायला लागल्या. ती वाट चढून जेव्हा जिजामाता वरती गेल्या तुकोबारांचं दर्शन झालं. याच्यातून एक आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या साधूची वाट विठ्ठलाचं भजन करते ते साधू किती महान असतील. कुणी म्हणेल ताई 350 वर्षापूर्वीची गोष्ट काय पुरावा आहे, फक्त कथा ऐकाव्या तर आम्ही मान्य करावं. आजचा पुरावा देते मी तुम्हाला ताजा. या 2022-23 मधला आजही तुकोबारांची पायवाट विठ्ठलाचं भजन करते. आजही आषाढी पालखी सोहळ्यामध्ये देहू ते पंढरपूर जा, पालखी सोहळ्यात सहभागी व्हा. सांगा तिथे काय असतं. देहू ते पंढरपूर चालणारी पायवाट तुकोबारांच्या पालखी पाठीमागे आजही विठोबाचंच भजन करते. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया पुरावा देते मी तुम्हाला. आपल्यातले जे भाविक जन आषाढी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात, एरवही पालखी मार्गावर जा, माणसाला पालखी दिसते डोळ्यासमोर. ज्ञानोबाराय तुकोबारांचा चाललेला गजर आजही कानावर पडतोय. याही क्षणाला जाऊन पहा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आज ही वाट विठ्ठलाचं भजन करते हा त्याचा पुरावाही, त्याची साक्ष आहे. महान असणारे जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या जीवनामध्ये साधू संतांचे आशीर्वाद, अनुभव, अनुभूती, साक्षात्कार प्राप्त झाले. साधूचा आपल्या जीवनामध्ये किती मोठा अगदी सिंहाचा वाटा आहे, किती मोठं योगदान आहे. आपल्या जीवनाला जो उजाळा आणि जे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे ते संत कृपेनं झालेलं आहे. मग तो अंतःकरणातला भाव जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता काय सांगू आता सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझ निरंतर जागविती, माझ निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. माझा निरंतर लागले, माझा निरंतर काय द्यावे त्यासी भावे उतराई.
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांचे अगणित उपकार आमच्या जीवनामध्ये आहेत, आमच्यावरती आहेत. तर त्या उपकाराबद्दल, नेमकं संतांबद्दल मी काय सांगू, काय सांगू आता. एक उपकार नाही, अनंत आहेत. लक्षात घ्या, सरस्वती ज्यांच्या जिभेवर वास्तव्य करते, किंवा सरस्वतीलाही वाटतं की ज्यांच्या जिभेवर बसून मी सुद्धा अभंग रूपानं अभंग व्हावी, असं ज्या सरस्वती मातेला वाटतंय, ती सरस्वती ज्या वाणीवर बसली, ती वाणी तुकोबारायांची संतांचं वर्णन करताना तिला सुद्धा मर्यादा लागली. काय सांगू आता, काय सांगू मी संतांचा. एक उपकार नाही, अनंत उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, प्रचंड संतांचे उपकार आहेत. तुम्हाला एक साधं सरळ सोपं सांगते. आज माणसातला माणूस जर कोणामुळे जिवंत असेल ना, तर तो संतांमुळे आहे. हे जीवन मिळालंय माणसाला ते परोपकार करण्यासाठी, चांगली कर्म करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी. कधीतरी माणूस म्हणून जन्माला आलोय आपण. या देहाच्या माध्यमातून आपण चांगली कामं केली पाहिजेत. या गोष्टीची वारंवार जर जाणीव आपल्याला कोण करून देत असेल, वारंवार या चांगल्या गोष्टी आपल्या मनबुद्धीवरती बिंबवण्याचं जर काम कोण करत असेल, तर संत करत असतात. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये साधू एक एवढा मोलाचा घटक आहेत ना, एवढा मोलाचा. आपल्या जीवनातून संत वजा करा, आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही. पैसा, धन, दौलत, गाडी, बंगला, हे सगळ्या गोष्टी असलेली माणसं खूप आहेत जगामध्ये, पण त्यांच्या जीवनामध्ये सत्संगाचा अभाव आहे. अशा लोकांच्या जीवनाला शून्य किंमत आहे. साधू आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत याचा अभ्यास प्रत्येक व्यक्तीनं करायचा, की संत आपल्या जीवनामध्ये इतके महत्वाचे आहेत, इतके महत्वाचे आहेत. किती महत्वाचे, भाजीमध्ये मीठ जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढे संत समाज व्यवस्थेमध्ये महत्वाचे आहेत. भाजीतून मीठ वजा करा, जेवणाची चव निघून जाते. आणि जीवनातून संत वजा करा, जीवनाची चव निघून जाते. जीवन बेचव होतंय आपलं. आपल्याला चांगुलपणाच्या गोष्टी सांगणारा आहेच कोण, संताशिवाय. हे करा, ते करू नका, आपला विवेक जागा ठेवण्याचं काम संत महापुरुष करतात. सारखं सांगतात आपल्याला, बाबा रे ऐकून घे, समजून घे आणि जगायला शिक. जेव्हा तू जगशील ना चांगला, तेव्हा तुझ्या त्या जगण्याचा प्रकाश पडेल आणि त्या प्रकाशात लोक पुढे गरुड झेप घेतील. पण तू अगोदर जगायला शिक. जगणं काय असतं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. माणूस म्हणून जन्माला आलो फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी नाही, थोडा तरी परोपकार. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय मिदम शरीरम. उपकार करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी, चांगली कामं करण्यासाठी शरीर मिळालेलं आहे. हे वारंवार आपल्याला सांगणारे संत आहेत. साधू आपलं जीवन घडवण्याचं काम करत असतात. हा संतांचा मोठा उपकार आहे की साधू आपल्या जीवनाला एक आकार देतात. आकार, एक वैचारिक आकार देण्याचं काम संत महात्मे करत असतात. माझं बोलणं तुम्हाला मी जास्त जड न होऊ देता तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बोलणं आहे का, कोणी म्हणाल काय उपकार करतात संत, काय पैसे देतात आम्हाला? अजिबात देणार सुद्धा नाहीत, तुमच्याकडनंच घेतील. चला सप्ताला पट्टी फाडा, इकडे दान द्या, तिकडे दक्षिणा द्या, इथे मंदिराचं काम करायचं, तिथे अन्नदान करायचं, इथे महाराजांना दक्षिणा द्यायची, तुमच्याकडनं घेतील. तुम्हाला अजिबात ते धन देणार नाहीत. पण तुम्हाला तुमच्या कष्टानं, प्रयत्नानं, प्रारब्धानं मिळालेलं धन तुम्ही सांभाळावं कसं याचं ज्ञान तुम्हाला दिल्याशिवाय. जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, 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 जोडुनिया धन उत्तम व्यवहारे. उदास
विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गादी तो एक पावेल उत्तमची गादी तो एक पावेल उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गादी तो एक जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी. तुम्हाला मिळालेलं धन तुम्ही त्याचा वापर कसा करावा याचं ज्ञान संत देतील तुम्हाला. संत तुम्हाला कुठलं पद सुद्धा देणार नाहीत, पण तुम्ही पदावर बसल्यानंतर मद जागा होऊ देऊ नका, हे शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा साधूचा उपकार आहे आपल्या जीवनामध्ये. सांगते मी तुम्हाला, संत काय करतात ना, आपलं जीवन घडवत असतात. साधू एवढी मोठी गोष्ट, एवढी क्रांती करतात आपल्या जीवनामध्ये. विचारांची शस्त्रक्रिया करून आपल्यातली असुरी गोष्टी संपवतात आणि दैवी संपत्ती आपल्यातली जागृत करतात. सोपं सांगते मी तुम्हाला, संत आपल्यातला राम जागा करतात आणि रावण मारून टाकतात. साधूचा उपकार लक्षात घ्या. काय करतात संत? आपल्यातला राम जागा करतात आणि रावण संपवतात. तुम्ही म्हणाल आपल्यात राम कुठे, रावण कुठे? हे तुमचं तुम्हाला परीक्षण करता यावं याच्यासाठी उदाहरण सांगते मी तुम्हाला. रामायणातलं प्रसंग फार गोड आहे. रामायणातला प्रसंग आहे तो कान देऊन ऐकायचा. हम कथा सुनाती राम सकल गुण धाम की जय. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ए रामायण है पुण्य कथा श्री राम. ए रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण पुण्य कथा श्री राम की. हे रामायण पुण्य कथा श्री राम की. खरंच किरण महाराजांसाठी टाळी वाजवा आपण. तर रामायणातला गोड प्रसंग आहे. राम आणि रावण आपल्यात कुठे आहेत ते पाहायचंय. हिंगणवेडेकर, आपल्यामध्ये राम जागा आहे का आपल्यातला रावण जागा आहे, हे आपलं आपण परीक्षण करायचं. कारण माणूस काशी केलेली सांगतो पण मांजर मारलेली सांगत नाही. त्याच्यामुळे कुणाकडे परीक्षा द्यायला जायची गरजच नाही. आपण आपली परीक्षा करा. मी फक्त सांगणार आहे तुम्हाला, राम आणि रावण आहेत नेमके कुठे, ते कसे आहेत, काय आहेत, आणि त्यातून साधू नेमकं काय करतात तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराने रामरायानं रावणाला मारलं. रावण जमिनीवर कोसळला, मरण पावला. त्याची पतिव्रता पत्नी आहे, तिचं नाव मंदोदरी. आकांत करायला लागली. जेव्हा तिला कळालं तिचा पती मरण पावला, काही कमी दुःख झालं असेल का तिला? पतिव्रता नारीमध्ये तिचं विशेष नाव घेतलं जातं. माझ्या हिंगणवेड्यांच्या ताईंनो, कान देऊन ऐका. पतिव्रता नारीची महती ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्या मंदोदरीचं वैशिष्ट्य आहे का, ती एवढी महान होती, एवढी महान होती, एवढी विशेष होती. आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यावर मळ चढतो, पण मंदोदरीने जर अंगावर सोनं घातलं ना तर त्या सोन्यातला मळ निघून जात होता. एवढी विशेष होती ती. अशी महान पतिव्रता मंदोदरी, जेव्हा तिला कळालं तिचा पती मरण पावलाय, तेव्हा ती त्या प्रेताजवळ आली. टाहो फोडते, हंबरडा फोडते, रडते, ती आक्रोश करते. महान पतिव्रता आहे. खूप रडली ती, खूप रडली, खूप रडली. पण ऐका ना, रडता रडता रागात आली आहे. पतिव्रता होती ती, रागात आली आहे आणि म्हणते, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. तिला काय अशक्य आहे? तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रतेची आहे. दादा, एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला. ए काळ्या, महाभारताच्या युद्धात तू 100 मातीत घातले 5 वाचवलेस. अरे 100रातलं 1 तरी ठेवायचं होतं मला आई म्हणायला. आणि मला माहिती आहे
या सगळ्या महाभारताच्या प्रकरणाचा कळसूत्रा तू आहेस. माझा शाप आहे तुला, तुझ्या कुळात कुणीच राहणार नाही, तुझ्या कुलाचा नाश होईल. त्या पतिव्रतेचं नाव काय? गांधारी. ज्या दिवशी तिला कळाला ना तिचा होणारा पती आंधळा आहे, त्यानं त्याच दिवशी डोळ्याला पट्टी बांधून घेतली. तेव्हा पतिव्रता धर्म प्राप्त झालाय. अजून अक्षरा पडायच्या होत्या, पण तिला कळाला तिचा होणारा पती आंधळा आहे. ती म्हटली माझ्या होणाऱ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा हे जग पाहणार नाही. पतिव्रता धर्म सहज प्राप्त होत नसतो, त्याच्यासाठी पतीच्या ठाई श्रद्धा आणि समर्पण असावं लागतंय. जर एक पतिव्रता नारी पतीसाठी डोळे असून डोळ्याला पट्टी बांधून घेत असेल, आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर तुमच्या मालकाला शुगर असेल तर तुम्ही खरंच जामून खायला पाहिजेत का? हिंगणवेढ. गांधारीनं पतीसाठी डोळ्याला पट्टी बांधून घेतलीये, आणि इथे जर तुमच्या मालकाला शुगर असेल, त्यांना जामून खाता येत नसतील, तर तुम्ही सुद्धा जामून खायला पाहिजेत का? त्याचा त्याग करायला पाहिजे. तुम्ही त्याग नाही करत, तुम्ही म्हणता पप्याचा बाप थांबा, तुम्हाला साखर झाली, आणा इकडे मीच खाते. म्हणजे आपले ते आपले खातात, त्यांचे पण खातात जामून. विनोद बाजूला ठेवा. मूळ सांगायचं मला तुम्हाला, पतिव्रता धर्म हा असाच प्राप्त होत नसतो, त्याच्यासाठी श्रद्धा आणि समर्पण असावं लागतं. आणि त्या बळावर पतिव्रतेची ताकद बघ. ती सूर्याला थांब म्हणेल ना, ती थांबलंच पाहिजे त्यांना. तशी महान पतिव्रता माता मंदोदरी रागात आली. माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कोणीतरी बोट केलं, तो तपस्वी तिथे दगडावर बसलेला आहे. समोरून नाही आली भगवंताच्या, मागच्या बाजून आली. राम थोडेसे चिंतेत होते, दुःखी होते. का? युद्धामध्ये निष्पाप जीव मारले गेले होते. मागच्या बाजून आली मंदोदरी. तिची सावली रामरायाच्या पायाजवळ पडली. भगवान तटकन उठून उभे राहिले, हात जोडले. माहिती नव्हतं ती रावणाची पत्नी आहे. हात जोडले आणि भगवान बोलले, आई कोण आहेस ग तू? आई या एका शब्दात मंदोदरीचा रागच शांत झाला. त्या शब्दाची ताकद आहे. आई तू कोण आहेस? मंदोदरी शांत झाली, म्हणते हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली शौर्यवान धैर्यवान राजा रावण त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. भगवंताला कळाली त्याची पत्नी. देवानं हात जोडले, आई मला माफ कर. मला माहिती होतं तुझा पती फार महान होता, शौर्यवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता, तो बलशाली होता, पवित्र कुळात होता. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याला मुखोद्गत होते, आणि भगवान शंकराचा तो लाडका भक्त होता. आई एवढं सगळं माहिती असताना किंवा तो तसा असताना तो अधर्मानं वागला, म्हणून मला मारावा लागला, मला माफ कर मा. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, मी तुला कोसण्यासाठी शाप देण्यासाठी आलेले नाही. भगवंतानं विचारलं, मग आई तू का आलीस? मंदोदरीनं सांगितलं, हे तपस्वी मला माहिती आहे माझ्या पतीच्या भुजामधलं बल, मला माहिती आहे त्याचं ज्ञान, त्याची विद्वत्ता, त्याचं शौर्य, त्याचं धैर्य फार महान होता. तो कैलास पर्वत हातावर घेऊन नाचण्याची ताकद तो ठेवत होता. कुबेराच्या कॉलरला पकडून तो खाली आणत होता. लंकेचा राजा होता. 33 कोटी देवता त्यांना बंदीशाळेमध्ये टाकलेले होते. 9 ग्रहांच्या पायऱ्या त्यानं केल्या होत्या. एवढा तो महान होता. पण असं काय त्याच्यामध्ये कमी, ते तुझ्यात विशेष की तुझ्या हातानं त्याला मरावं लागलं, ते पाहण्यासाठी मी इथं आलेली आहे. काय म्हणते मंदोदरी, असं काय तुझ्यात विशेष आहे तपस्वी की ते माझ्या पतीमध्ये नाही? एवढा माझा विशेष पती आहे, पण त्याच्यात ते नाहीये. हे पाहण्यासाठी मी इथं आले, तुला कोसण्यासाठी आलेले नाही. भगवान बोलले, आई मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी बोलली, हे तपस्वी, इथं आल्याबरोबरच मला कळालं की तुझ्यात काय विशेष, माझ्या पतीमध्ये काय कमी. भगवान बोलले, आई मग सांग ना, तुला माझ्यात काय विशेष दिसलं? ते मंदोदरी बोलली, हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, काहीच कमी नव्हतं त्याला. 80,000 पत्न्या होत्या. माझ्यासारखी पतिव्रता पत्नी त्याची पटराणी आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं वनवासाची पत्नी चोरून आणली, परस्त्रीला पत्नी बनवण्याचा हट्ट केला. हा माझा पती आहे. आणि तपस्वी तू एक विशेष आहे, परस्त्रीची सावली पडली तर उठून उभा राहिलास
आणि हात जोडून आई म्हणालास, हाच फरक तुझ्या तर माझ्या पतीमध्ये. हाच फरक आहे. माझा पती परस्त्रीवर नजर ठेवली वाईट आणि तू परस्त्रीला आई बोललास. हाच राम आणि हाच रावण आहे. ही फरक आपण आपला अभ्यास करायचा आहे आणि आपण चेक करायचं स्वतःला. आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे. आता एक गोष्ट आहे का, याच्या पुढे जाऊ. लंकेश रावणाचं नाव चुकूनही आज कोणी घेत नाही, पण वनवासी रामाचा जय जयकार होतोय. आजही म्हणू द्या आम्ही. आता टाळकरी शांत राहतील, फक्त बसलेल्या लोकांनी जय जयकार करायचा मोठ्यानं. प्रभू रामचंद्र भगवान की. खाली बसलेले लोक जरा ताकदीनं म्हणा, प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. पवनसूत हनुमान की. सीता मैया की. लक्ष्मण भैया की. प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी एकदा ताकदीनं, प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. आवेशात कळालंच नाही वाटतं. गडबड झाली ना. विनोद बाजूला ठेवा. फसवलं मी तुम्हाला, पण इथे फसलात ते फसला, दुसरीकडे कुठे फसू नका. सावध राहा. रावणाचा जयकारा चुकून झाला तर माणसाला चक्कर बसल्यासारखा होतो. रावणाचं नाव कोणी घेत नाही. वनवासी रामाचा जय जयकार करतात. राम म्हणजे सगळ्या सद्गुणांचा विकास आहे आणि रावण म्हणजे दुर्गुणांची ठेव आहे. तर संत आपल्यावरती वैचारिक शस्त्रक्रिया करत रावण संपवतात आपल्यातला. आपल्यातला राम म्हणजे सद्गुण विकसित करतात. हा संतांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. आपल्यातलं चांगुलपण जाग करण्याचं काम करतात. मग जे संत आम्हाला सुंदर विचारानं सुंदर बनवण्याचं काम करतात, त्या संताबद्दल आम्ही काय बोलावं, काय सांगू आता. एक नाही, अनंत उपकार आहेत संतांचे. उपकार आमच्यातला राम जागा केला, किती मोठा उपकार आहे. मज निरंतर जागविती. साधूच्या जागवण्याचे कितीतरी प्रमाण आहेत. आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडून भागा रे बाईनो, भागा रे बाईनो. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. जग जोगे जग जोगे जाग जाग बोलती. हा जग जोगे जग जोगे. जाग जाग बोलते. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जागता जग जेवण राख काही बाबा. जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. उठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा. चंडी ठेवा माता चुकवी जा. सलग प्रमाणांचा पूर. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. संत जागवण्याचं काम करतात. मज निरंतर जागविती. जे साधू आम्हाला जागवण्याचं काम करतात, अज्ञानाच्या झोपेतून काढतात, ज्ञानाची दिशा दाखवतात, त्या संतांचा हा जो प्रचंड मोठा उपकार आमच्या जीवनामध्ये आहे, त्या संताला आम्ही द्यावं काय. अभंगाचं दुसरं चरण. काय जावे चासे वाळी उतराये. 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 काय जावे चासे वाळी उतराये.
पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा काय नाव त्याचे वाले उतराई काय नाव त्याचे वाले उतराई ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा काय नाव त्याचे वाले उतराई काय नाव त्याचे वाले उतराई वाले उतराई देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव काय नाव त्याचे वाले उतराई देवितो पायी जीव थोडा देवितो पायी जीव थोडा. खूप छान. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जे संत आम्हाला जागवण्याचं काम करतात त्या संतांना आम्ही काय द्यावं. आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. याच्यातून एक गोष्ट सुंदर विचार करण्यासारखी शिकण्यासारखी आहे. म्हणजे एखाद्यानं जर आपल्यावरती उपकार केला ना तर त्या उपकाराची किमान जाणीव आपण ठेवावी. म्हणजे महाराजांच्या अंतःकरणात तर आले ना की आम्ही काय द्यावं बरं, त्यांचे एवढे मोठे उपकार आहेत आमच्यावरती. सामाजिक जीवन जगत असताना उपकार अपकार या गोष्टी सारख्या आपल्या कानावर पडत असतात. पण खरंच ज्या व्यक्तीला उपकाराची जाणीव आहे ना अशी माणसं समाजामध्ये आदर्श घेण्यासारखे असतात. पण काही अशा असतात महाभाग की त्यांना उपकार तर कळत नाही पण उपकाराचा अपकार केल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. ग्रामीण भागातलं उदाहरण बहुतेकांच्या परिचयाचं माझ्या आवडीचं. याही अगोदर कदाचित ऐकलं असेल नसेल पुन्हा एकदा ऐका. एक शेतकरी गृहस्थ होते. त्यांच्याकडे 2 तरणी गोरी होती. त्यांनी ती बैलगाडीला जुंपली आणि शेतामध्ये निघाले. पहिल्यांदा बैलगाडीला जुंपली. तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नाही. खदडाक 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 खदडाक. अगदी बरोबर किरण बाबा. खदडाक खदडाक निघाले. शेतामध्ये गेला तो गृहस्थ. त्यानं ती बैल सोडली. दिवसभर शेतातलं काम पाहिलं. संध्याकाळी पुन्हा ती बैलगाडीला जुंपली आणि तो व्यक्ती गावाकडे निघाला. पण जशी बैल गावाकडे निघाली सायंकाळच्या वेळेला तशी जोरात पळायला लागली. आपण म्हणतो की नाही ग्रामीण भागातली लोक गाव जवळ आलं की बैल येण्यासारखी करतात आणि पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. आता ते उलट्या उड्या का मारतात त्याचं उत्तर अजून लोकांना सापडलेलं नाही. बरं ती अशी उलटी उडी त्याला कोणती उडी म्हणतात तुमच्याकडे? कोलांटी उडी. अशी उडी. ती मी काय उडीच्या विरोधात नाही बरं. कुणी कुठं उड्या मारा. मी काही उडीच्या विरोधात नाही पण लेकरांना उडी मारू द्या. आईजवळ वडिलांजवळ गल्लीमध्ये का पाहुण्याच्या थोबाडावर. एक म्हातारा पाहुणा 2च दात होते त्याला. कट्ट्यानं उडी मारली 2 दात पाडून टाकले म्हाताऱ्याचे. घरातली माणसं घरात घेणार म्हाताऱ्याला म्हणे जाताना असं नव्हतं येताना असं कसं झालं. तर ते कार्ट उड्या मारायला लागलं. घरात पाहुणे आले की कार्टे उड्या मारतात. गाव जवळ आले की बैल येण्यासारखी करतात. तशी ती बैल सुसाट पळायला लागली. एवढी पळतात गाडी चालवणाराला गाडी कंट्रोलमध्ये राहीना. गाडीवरचा ताबा सुटला. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. भैया गाडीवाला. रस्त्यावरची लोक म्हणायला लागली ए दादा जरा तुझी गाडी दमानं चालव. अरे किती पळते तुझी गाडी. कुणाच्या अंगावर जाईल ऐक जरा. भैया गाडीवाला गाडी धीरे 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 हाँ करे. गाडी धीरे 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 हाँ करे. गाडी धीरे 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 हाँ करे. गाडी धीरे 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 हाँ करे. भैया भैया भैया
भैया भैया भैया भैया भैया भैया भैया जय हो भैया 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 वाव. भैया गाडीवाला भैया गाडीवाला गाडी धीरे 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 हाथ रे गाड़ी धीरे धीरे हाथ रे गाड़ी धीरे धीरे ए दादा तुझी गाडी जरा दमानं चालव रे. अरे स्पीड आहे खूप. व्यसन तुटली तो सांगायला लागला. ताबा सुटला बाबा तुम्हीच बाजूला सारखा. लोक शहाणी होती. हिंगणवेड्याची बाजूला सरकत होती. रस्ता मोकळा करून देत होती. पण गाडी गावच्या वेशीत आली. वेशीत होती शांता काकू. तिला पाहिलं याच्या हातपाय थरथर कापायला लागले. हे म्हणतात काकू बाजूला सरका. काकू म्हटले नाही सरकणार बाजूला. काकू बाजूला सरका. गाडीवरचा ताबा सुटला. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. सरका बाजूला. चाक पायावरून जाईल. दुखापत होईल. काकू सरका बाजूला. काकू म्हटली नाही सरकणार बाजूला. रस्ता काय तुझ्या रिकाम्या जागा तुम्हीच भरा. नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे. बाजूला सरकणं. काकूनं बाजूला गेली नाही. बोलायच्या नादात गाडी भर पुढे आली. चाक पायावरनं गेलं. पाय कडकनं मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. याच्यावर केस नोंदवली. केस कोर्टातून बोर्डावर हे घरात रडत बसलं. याची बायको म्हटली असं काय रडता. एक वकील लावा निर्दोष मुक्त व्हा. आलं ते वकिलाकडे. वकील साहेब उपकार करा. 7 पिढ्या कोर्ट कचेरी माहिती नाही. तुमचे उपकार मी विसरणार नाही. याची उतराई केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. परतफेडीचा भान कुणाला असतं कोणाला नसतं याच्यावर मी सांगते तुम्हाला. मी याचे उपकार तुमचे फेडल्याशिवाय राहणार नाही. 20,000 केस फायनल करायची ठरली. वकिलांना सांगितलं काळजी करू नको. मी सांगतोय तेवढंच बोलायचं. आगाऊ काही बोलायचं नाही. एवढ्यानं तो सुटून जाशील. त्यांना विचारलं काय म्हणायचं. म्हणजे कडघऱ्यात जेव्हा तुला उभं करतील प्रश्न हजारो येऊ दे. उत्तर एकच बुईंग. म्हणे मी सुटल का त्यानं. म्हणे विश्वास ठेव आणि कामाला लाग. कडघऱ्यात उभं राहिलं. समोर शांता काकू जज साहेबवरती. वकील आले. याला विचारलं नाव काय तुमचं. याला शिकवूनच ठेवलं होतं. हे बोललं बुईंग. वडिलांचं नाव बुईंग. आडनाव बुईंग. गाव बुईंग. तालुका बुईंग. जिल्हा बुईंग. या बाईला कसं लागलं बुईंग. तुम्ही इथं कसे आलात बुईंग. अरे चाललंय काय बुईंग. काही जरी विचारलं तरी बुईंगच म्हणायचं मावशांनो. शांता काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली. काकू म्हटली जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करायला लागला. काल तर जोरात म्हणत होता काकू बाजूला सरका बाजूला सरका. माझा गाडीवरचा ताबा सुटलाय. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. सरका बाजूला. चाक पायावरून जाईल. दुखापत होईल. पाय मोडल तुमचा. हे काल मला सांगत होता. मीच म्हटले रस्ता काय तुझ्या. हे कुणी कुणाला सांगितलं. काकूनं साहेबांना सांगितलं. साहेबांच्या लक्षात आलं हे काल सांगत होतं पण हिनंच ऐकलं नाही. म्हणजे दोषी ही बाई. या बाबाचा काही दोष नाही. धरलं तिला आणि टाकलं कस्टडीमध्ये. याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. बायकोला म्हटलं अगोदर कुरडे पापड भजे करून खाऊ दे मला पोटभर. त्यानं कुरडे पापड भजे केले ना. 10 भजे एकदाच तोंडात भरले. ते चघळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. हो ग्रहस्थ उपकार करा. उपकाराची परतफेड करल. माझे पैसे तर कुठेच राहिले. घरी येऊन भजे खाता. माझ्या पैशाचं काय. ते म्हटलं बुईंग. कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका. तसं काही होणार नाही ना. आणि जरी तसा अंदाज वाटला सरपंच साहेब तर मी इथंच बशीन. कुठंच नाही जाईन. विनोद केला मी. बाजूला सोडून द्या. हिंगणवेड खूप छान आहे.
बोईंग करायची काहीच गरज नाही. हा अजून 3 दिवस शब्द आहे. चला मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या की काही लोक उपकार करतात पण त्या उपकारातून आपण नूतराई होण्यासाठी तयार राहत नाही. पण संतांचा भाव पहा ना की आम्ही काय द्यावं साधूला हो. अनंत उपकार आहेत त्यांच्या आमच्यावरती. काय द्यावे त्यासी भावे उतराय. काय द्यावं? ठेविता हा पायी जीव थोडा. आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तर तो कमीच आहे, कमी आहे. कारण साधू हे नवीन जीवनदान देत असतात. आईच्या उदरातून आपला एक नवीन जन्म होतो आणि संत कृपा झाल्यानंतर दुसरा जन्म होतो. काय द्यावं आम्ही? ज्यांनी आम्हाला पुनर्जीवन दिलं, आम्हाला या जगामध्ये नव्या नावारूपाला आणलं, आमचं नाव या जगामध्ये जिवंत ठेवण्याचं काम, ती दिशा आम्हाला ज्यांनी दिली, आम्ही काय द्यावं त्यांना? ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण. सहज बोलणे हित उपदेश करुणी साय. हित उपदेश उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी साया करुणी साया वावे उतराई वावे उतराई करुण सास शिकवीत करुण सास शिकवीत काय द्याव त्यासी वावे उतराई काय द्याव त्यासी वावे उतराई वावे उतराई सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा बाबांसाठी. बाबा कोणत्या जिल्ह्यातले तुम्ही? शेजारी नाशिक जिल्हा जिंदाबाद. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. साधूच्या सहज बोलण्यातून जगाचं उदाहरणं खूप आहेत, सांगायला वेळ नाही, वेळ संपली आपली. आणि शेवटी महाराज म्हणतात, साधूचा साधकाबद्दल भाव कसा कोणीतरी विचारलं तर गायीचा वछडाबद्दल जसा हे उत्तर प्राप्त झालं. तू का म्हणे वत्स धेनू वेचची. 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 तैसे मज येती, तैसे मज येते सांभाळीत जय हो काय द्यावे द्यावे त्यासे वावे उतराई. काय द्यावे त्यासी वावे उतराई. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ते तैसे मज येती सांभाळीत. ज्या गाईला असं बछडं जन्मलंय 2-3 दिवसाचं आहे, तिचं ती जसं घार इंडे आकाशी तिचे चित्त पिलापाशी. गाय वनामध्ये चरते पण तिच्या लेकराकडे तिची त्या बछड्याकडे जशी ओढ असते, तेवढा एक एवढा सुंदर भाव
साधूचा नवोदित साधन पथा या भक्तिपथावर जे साधक चाललेले आहेत ना त्यांच्याकडे असतो. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. आणि एकदा लक्षात घ्या, आपण बछडं झालो ना टेन्शनच नाही, गाय बरोबर आपल्याकडे येते. पण आपण स्वतः बछडं व्हायला पाहिजे अगोदर. या भक्तीच्या पथामध्ये आपण स्वतःला साधूच्या ठाई समर्पित करून टाका. तुम्हाला पुढची काळजी करण्याची गरज नाही. संत बरोबर बोटाला धरून घेऊन चालतील, ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतील. पण तो भाव आपला जागा व्हायला पाहिजे. लहान व्हा. सुरुवातच या अभंगाची आजच्या कीर्तनाची याच्यापासून केलेली मी. लहान व्हा, सगळं मिळून जाईल तुम्हाला. बछडे व्हा, छोटंसं पिलू व्हा, मांजरीचं पिलू व्हा, माकडाचं पिलू होऊ नका. मांजरीचं पिलू व्हा. मांजरीचं पिलू झालं ना आपोआप ते पकडते तोंडामध्ये, सुरक्षित जागेवर घेऊन जाते. तो भाव तुमचा ठेवा, आपोआप सगळं मिळत जाईल. एक फूल असतं, फूल कळी असते, कळी. ती कळी म्हणते, ए माळी दादा, मला देवाच्या गळ्यातल्या हारामध्ये गुंफून घे ना, मला भगवंताच्या चरणावर अर्पण कर ना. माळी दादा म्हटलं, ताई तू काळजी करू नको, तू अगोदर फूल हो, तुला आपोआप उचलतील आणि घेऊन जातील. पण तू स्वतःला विकसित कर. अगदी तसं तुम्ही तो भाव तुमच्यामध्ये विकसित करा की देवा मी दीन आहे, मी दुबळा आहे, मी तुटका आहे, मी तुझं लेकरू आहे, मी जसा आहे तसा तुझा आहे. बस मला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मग संत तयारच आहेत. उचलतील आपल्याला आणि आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातील. यशाच्या शिखरावर नेऊन मांडतील. कोटी कल्याण होईल आपलं. पण त्याच्यासाठी आपलाही भाव बछड्यासारखा असणं गरजेचं आहे. तुम्ही बछडं व्हा, गाय धावून आल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज इति सांभाळीत विठोबा.